वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र साने गुरुजी बालनगरी येथे अभिजात मराठी अभिमान मराठी या ब्रीदवाक्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे 16 व 17 मार्च रोजी आयोजित बाल मराठी संमेलनाचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं। मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची गोडी लहानपणापासूनच मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळावं आणि मराठी भाषेचे संस्कार पुढील पिढीत अधिक दृढ व्हावेत या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या भव्य संमेलनासाठी स्वर्गीय दी.बा. पाटील मुख्य मंच आणि डॉक्टर जयंत नारळीकर उपमंच असे 2 स्वतंत्र मंच उभारण्यात आले असून दोन्ही मंचांवर मुलांसाठी विविध सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण होण्यासोबतच त्यांच्या प्रतिभेला नवे आयाम मिळतील असा विश्वास वनमंत्री माननीय गणेश नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केला। याप्रसंगी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील, सुलेखनकार अच्युत पालव, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे व इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक आणि मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। मराठी भाषा विभाग मंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये बाल साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। मोठ्या प्रमाणामध्ये बालकांनी त्यात सहभाग घेतला आणि सर्वच स्तरावरच्या घटकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं। जसे क्रिकेटच्या खेळामध्ये अंडर-19 आहे, वन डे आहे, T20 आहे, कसोटी आहे, तशा प्रकारच्या साहित्यामध्ये सुद्धा विविध विभाग निर्माण झालेले आहेत। कोकण साहित्य संमेलन आहे, वऱ्हाडी साहित्य संमेलन आहे, आता मोठ्यांचं साहित्य संमेलन तर छोट्यांचं साहित्य संमेलन। ही प्रक्रिया अतिशय सुंदर आहे आणि मराठी भाषा विभागाचं जितकं कौतुक करावं थोडं कमी आहे। भविष्यकालामध्ये ह्या लहान बालकामधूनच मोठे साहित्यिक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करतो। खरे पाहता हे पहिलंच बालसंमेलन आपण घेतोय। आपण 4थं नुकतंच विश्व मराठी संमेलन आता पार पाडलं आहे आणि याच धर्तीवर महिला संमेलन व्हावं, युवा संमेलन व्हावं आणि बाल संमेलन व्हावं असं माननीय मंत्री महोदयांचं स्वप्न होतं, आदरणीय उदयजी सामंत साहेबांचं, आणि त्या स्वप्नातूनच आज आपण बाल संमेलनाला सुरुवात केली। संबंध राज्यातनं अनेक बालकं आणि त्यांच्यासोबत पालक, शिक्षक, अनेक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत। 16 आणि 17 या 2 दिवस हा कार्यक्रम चालला आहे। आपण पाहतात की सर्वसाधारणपणे 5000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण टप्प्याटप्प्यात आज विद्यार्थी बोलत आहेत आणि आज 2 ते 3 हजार विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि माझी विनंती आहे की 2 दिवस या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभागी व्हावं, या कार्यक्रमांचा सगळ्यांनी आनंद घ्यावा अशी विनंती करतो।